राहुल बिल्लारे आणि सुयश बावळेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. मॅचच्या सुरुवात आणि षटक क्रमांक 1 साठी बॉलर पहिलाच बॉल इथे डॉट आलेला आहे. पंच या अगोदरच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार कोण आहे? चला मित्रांनो, सामना सुरू करा. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रवीण उंबळे यांना आपण प्रदान करत आहोत या मॅचचा, आणि त्यांना पुरस्कार ठिकाणी प्रदान केला जाईल. बॉलर तयार. यावेळेला इथे झेल निसटला पॉइंटच्या खेळाडूच्या हातामधून. कॅचेस पकडणं फार महत्वाचं होतं इथे. अशा वारंवार तुम्हाला संध्या मिळणार नाहीत, आणि हा झेल निसटला. जीवनदान मिळालं. सिंगल धाबी त्या बॉलच्या पाठीमागे पूर्ण चालली. 3 बॉलचा खेळ संपला आणि प्रथम बॅटिंग करताना इंडियन योद्धासने बनवल्या धावा 2. चला, थोडीशी घाई करावी लागेल आपल्याला, याच्या पण नोंद घ्या. बॉलर तयार. ओव्हर नंबर 1 मध्ये दिवेश यांचा हा बॉल चांगलाच टाकला. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मनसुबे उधळून लावले. बॉल डॉट आलेला आहे. बॅटिंग करताना सुयश बावळेकर आणि एका बाजूला राहुल भिल्लारे जोडी मैदानाच्या आत बॅटिंग करते, आणि चांगली गोलंदाजी ते आता पाहायला मिळते. शेवटच्या काही बॉलचा खेळ आता बाकी. 2 बॉल डॉट, 2 बॉल वरती सिंगल, अशा प्रकारचा असणार षटक. परंतु इंडियन योद्धासला सुरुवात चांगली करावी लागेल. पॉवर प्लेच्या 2 बॉलचा समाचार तरी घ्यावा लागेल, परंतु दिवेश एका बाजूला फलंदाजांना मुभा देत नाहीत मोठ्या फटक्यांची. षटक क्रमांक 1 चा 5वा बॉल. बॅटची कडा, विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला इंडियन योद्धाज या टीमला. सुरेश बावळेकर आज मोठा खेळ करू शकले नाही. आउटून माघारी येतात आणि धक्का क्रमांक पहिला लागला इंडियन योद्धाज या टीमला. बिग विकेट गॉन. सुरेश बावळेकर जड पावलांनी माघारी येत. चला, नवीन बॅटर धावत चला. विक्रम जंगम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती.
चला थोडीशी घाई करा. ओव्हर नंबर आता 1चा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल आता प्रगती पदावरती येतोय या षटकातला. विक्रम जंगम मैदानाच्या आतमध्ये. ओ शेवटच्या बॉलवरती पंचांकडे अपील केली आहे आणि पंचांनी दाद उचलून धरली आहे. आल्या पावली विक्रम इथे माघारी जातील. धक्का क्रमांक दुसरा. इंडियन योद्धासला पहिल्याच ओव्हरमध्ये काय गोलंदाजी केली दिवेश यांनी. हा बॉल टाकला आणि 3 यष्टांच्या समोर पकडलं. फलंदाज प्लम झाले आणि पंचांचं बोट आकाशाकडे गेलं. विकेटचं पतन खेळबाद. आयकॉन खेळाडू प्रमोद घाडगे आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी इंटर होत आहेत. 2 धक्के लागले. अगदी स्वप्नवत सुरुवात एका बाजूला परी 11ने केली. म्हणजे ज्या प्रकारे या ओव्हरमध्ये धावा किती दिल्या 2 आणि 2 गडी गारद केले. एका षटकाचा खेळ संपलेला आहे का? एका षटकाचा खेळ संपलेला आहे. चला बॅटर धावत चला. दोन्ही आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेमध्ये काय आहे? तर दोन्ही आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण जेव्हा जेव्हा चर्चा करतो ना, की श्रीलंकेच्या एका खेळाडूला क्रिकेटमध्ये दुसरी धाव बनवण्यासाठी 6 वर्ष लागली होती. परंतु याच खेळाडूने जिद्द, चिकाटी, परिश्रम, मेहनत सोडले नव्हते. एक दिवस असा आला ज्या टीममध्ये जागा मिळत नव्हती. त्या टीमचा तो कॅप्टन झाला. खेळाडू होता मार्वन अट्टापट्टू, ज्याला क्रिकेटमध्ये दुसरी धाव घेण्यासाठी तब्बल 6 वर्ष लागली होती. आणि धावसंख्या एकूण धावफलकावरती 2. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. बॉलिंग अटॅक मध्ये परिवर्तन. अनिकेत शिंदे ओव्हर नंबर 2. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये फलंदाज तयार राहुल भिल्लारे. स्ट्रायकर एंडला तयार. नॉन स्ट्रायकर एंडला यावेळेला हा फटका. ओ कव्हर्सला आणखीन एक फलंदाज माघारी. धक्का क्रमांक 3. टीम इंडियन योद्धाज या टीमला मोठ्या विवंचनेमध्ये आता संघ अडकला. इंडियन योद्धाचा फटका फसला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू त्यांच्या हातामध्ये विसवला बॉल. धक्का क्रमांक लागला 3रा. फलंदाज राहुल भिल्लारे माघारी. असं म्हणतात संकट ज्यावेळेस जीवनामध्ये येतात ना त्यावेळेस चारी बाजूने येतात आणि इथे तेच झालं इंडियन योद्धासोबत. संकटाच्या पेचामध्ये हा संघ अडकलाय. बाहेर निघावं लागेल. गरज आहे ती पार्टनरशिपची. गरज आहे धावांची. आणि मैदानाच्या आतमध्ये मंथन साळवी एक इवा ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी इंटर होतोय. मंथन साळवी क्रमांक आता 5 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. सोबतीला मैदानाच्या आतमध्ये प्रमोद घाडगे आहेत, आयकॉन कॅटेगरीचे खेळाडू. चला थोडीशी घाई करा. दोन्ही संघ आपण वेळ घेऊ नका. बॅटर आपण धावत चला. एका बाजूला बॉलिंग अटॅक मध्ये अनिकेत शिंदे यांनी पहिल्याच बॉलच्या पाठीमागे विकेट टिपले. षटकातला त्यांचा दुसरा बॉल आहे. ओ उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. डॉट आलाय. धाव मिळणार नाहीये. धावसंख्या आहे जैसे थे. डॉट बॉल. एखादी विकेट मिळते काय? त्यानंतरचा बॉल डॉट येतो काय? त्यानंतर गोलंदाजीची कमाल धमाल पाहायला मिळते काय? याचा प्रत्यय आला अनिकेत शिंदे. एका बाजूला बॅटिंग मध्ये मंथन साळवी. आज मंथन साळवी यांना डाव सावरावा लागेल. संयमाने बॅटिंग करावी लागेल. स्वाभाविक खेळावा लागेल. फटका हाही हवेत आहे. कॅचचा कॉल, परंतु शतरक्षक पोहोचू शकले नाही. दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा पूर्ण. डेंजर सेंडला प्रमोद घाडगे आयकॉन कॅटेगरीचे खेळाडू धावले होते. परंतु जोखीम तुम्हाला रिक्स घ्यावी लागते. असं म्हणतात जिथे रिक्स आहे ते विजय फिक्स आहे. त्यामुळे आयुष्य असो किंवा क्रिकेट तुम्हाला रिक्स घ्यावीच लागते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. बोलो तयार. यावेळेला हा फटका कव्हरच्या डोक्यावरतून डीप कव्हरला बॉल चाललाय. या डावातला पहिला दमदार चौकार. धावा मिळतील 4. आला तो चौकार.
या बॉलच्या पाठीमागे काही धावा आपण स्कोर बोर्ड मध्ये ऍड करत आहोत आणि तब्बल या बॉलच्या पाठीमागे 3 धावा मिळाल्या. धावांची गरज आहे आणि इथे धावसंख्येची भूक ठेवावी लागेल इंडियन योद्धासला बॅटिंग करताना. कारण सुरुवात थोडीशी या टीमची डगमगच झाली कारण सुरुवातीलाच या टीमने 3 फलंदाज गमावलेले आहेत. प्रमोद घाटगे आणि मंथन साळवी यांना आता एक छोटीशी पार्टनरशिप तिथे उभी करावी लागेल. या खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकावा लागेल. विकेटची पतझड सुरू आहे ती थांबवावी लागेल. असं म्हणतात ना, खेळ आयुष्याचा असू द्या किंवा क्रिकेटचा, सगळेच फासे आपल्या बाजूने पडते असे नाही. परंतु जसे काय पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ हा आपल्याला जिंकता आला पाहिजे. हा षटक क्रमांक 2 ची सांगता इथे होती आणि षटक क्रमांक 2 च्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती इंडियन योद्धाची. प्रथम बॅटिंग करताना 11 धावा 3 गडी बाद. परी 11 ने काय फ्लाइंग स्टार्ट इथे केलेली आहे या डावाची. परंतु येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये इंडियन योद्धाजला धावांची भूक ठेवत चांगली बॅटिंग करावी लागेल. कारण या दोन्ही फलंदाजांनी आता बराचसा वेळ मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केलेला या ओव्हरमध्ये. मंथन साळवी आणि प्रमोद घाटगे. चला घाई करा. परी 11 यानंतर तुम्हाला 1 मिनिटाचा टाइम आहे परंतु आता टीम मीटिंग घेऊ नका. पंच त्यांना इशारा द्या. धावसंख्या 11. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. सुनील बिरामने ऑलराऊंडर खेळाडू आहेत. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. बऱ्याचशा वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. सुनील बिरामने तयार होतील. बऱ्याचशा खेळाडूंसोबत ज्यांनी क्रिकेट खेळलेले आहेत. सुनील बिरामने एका बाजूला, ज्यांचा अनेकदा बोलबाला आपण बॅटिंग मध्ये पाहतो. असे खेळाडू गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. स्ट्रायकर एंडला बॅटिंगसाठी फलंदाज तयार. मंथन साळवी एक युवा ऑलराऊंडर. ऑन साईडला सिंगल धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केलेला आहे. 8व्या बॅटने खेळलेला फटका होता आणि 8व्या बॅटच्या फटक्यावरती 2 धावा प्राप्त होतील. सध्याच्या घडीला हेच काम करावं लागेल टीम इंडियन योद्धासला. कारण ज्या प्रकारे विकेटचा सपाटा सुरू आहे तो कुठेतरी या 2 बॅटरने थांबवलेला आहे आणि थांबवत असताना बॅटिंग मध्ये सिंगल डबल. इथे या बॉलच्या पाठीमागे काय घडलेलं आहे तर या बॉलच्या पाठीमागे बॅटर आउट होत आहेत. चला बॅट्समन रनआउट आहेत. या बॅट्समनला माघारी यावं लागेल आणि आता नवीन बॅटरला मैदानात जावं लागेल. 14 धक्का लागलेला आणि यावेळेला कोण आउट होऊन माघारी आले तर बिग विकेट गॉन. प्रमोद घाटगे जड पावलांनी माघारी. सिंगल धाव मिळेल आणि बॅट्समन रनआउट होतील. धावसंख्या 12 4 गडी बाद. इंडियन योद्धाच प्रथम बॅटिंग करताना. संकटातून मार्ग शोधावे लागतील. संकट जीवनामध्ये येतात, संकट जीवनामध्ये निघून जातात. त्या संकटांना तुम्हाला धैर्याने सामोरं जावं लागतं. आता आता 2 की 1. ओके 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे आपण घेऊया इंडियन युद्धाच्या स्कोर बोर्ड मध्ये आणि स्कोर बोर्डला पुढे नेऊया. 13 धावा धावफलकावरती आहेत. चला थोडीशी काय करा. एका बाजूला गोलंदाजी मार्गवरती सुनील बिरामने आहे. षटक क्रमांक 3 मध्ये आले. चला पाणी बॉटल तयार ठेवा. यानंतर तुम्हाला तुमच्या खेळाडूंना पाणी घेऊन जाण्याची मुभा आहे या ओव्हर नंतर. ऑन साईडला बॉल. आता सी कॉर्नरला. ओ व्हॉट अ कॅच.
परंतु झेल सुटलेला आहे. इथे स्वतःला झोकून दिलं. प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळेल असं नाही. परंतु प्रत्येक यशाचं कारण प्रयत्न असतो आणि इथे एफर्ट 100% होते असं म्हणलं काय हरकत नाही. कारण ज्या प्रकारचा डीपला प्रयत्न केला होता ना, इथे या बॉलला कॅच पकडण्याचा धावसंख्या आहे 15. रेफर केले तिसऱ्या पंचांकडे. बाउंड्री लाईन वरती जो कॅचचा प्रयत्न झालाय तो सेफ आहे की नाही सेफ आहे हे पाहिलं जाईल. तिसरे पंच. पंच फक्त तो बॉल अगदी योग्य रीतीने अडवला कारण एवढंच पाहायचं आहे ना. ओके. मग सेफ आहे बॉल. इथे बॉल आणखीन एक डॉट आलाय आणि सुनील बिरामने यांनी काय षटक हाताळलेलं आहे. इथे याही ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आलेला नाही आणि ज्याची आपण चर्चा करतोय ना संपूर्ण थराराबद्दल धावसंख्या एकूण आहे धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती आहेत. बॉलवर तयार. हाई बॉल हवेत कॅचचा कॉल परंतु नाही पकडता आली आहे कारण बॉल अगदी 3 खेळाडूंच्या मधोमध टप्पा घेतोय. काही धावा इथे प्राप्त होतील आणि धावा हव्या आहेत टीम इंडियन योद्धाच आणि इथे या बॉलच्या पाठीमागे धावा मिळाल्या 2 आणि षटक क्रमांक 3 चा काही सुरू आहे. चला या बॉल नंतर 1 मिनिटाचा वेळ आहे. तुम्हाला पाणी बॉटल घेऊन जाण्याची मुभा आहे. खेळाडूंना विनंती की पाणी बॉटल तयार ठेवा. यानंतर 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे ओव्हर नंबर 3च्या समाप्तीनंतर. क्षेत्ररक्षक आहे डीपला. 21 धावा धावफलकावरती तर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 21 धावांवरती 4 फलंदाज माघारी आलेत.
एका बाजूला मॅचच्या सुरुवात होईल, परंतु याच मॅच मध्ये एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जित शिंदे वयाच्या 15व्या वर्षी मैदानाच्या आतमध्ये आता या मॅच साठी हा खेळाडू उतरतोय महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 खेळण्यासाठी. आणि आपण चर्चा करत आहोत लहानापासून मोठ्यांपर्यंत एक चांगला व्यासपीठ आहे महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 आपण अनुभवत आहोत. चला पुढील मॅचचा टॉस केला जाईल. रंजनवाडी वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध बेरीज वर्ल्ड अशी होणारी मॅच. शिवाजी खारे आणि संतोष वाडकर दादूस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. येणारे बॉल 36 बनवायच्या आहे धावा या मॅच मध्ये 54. चला इंडियन योद्धाच फिल्डिंग लावा. Ranjanwadi Warriors win the toss and selected to bat first. चला दोन्ही संघ आपण मॅच सुरू करा. वेळेची आपण नोंद घेत आहोत कारण पाठीमागच्या मॅच मध्ये परी 11 ला पॅनल्टी लागली आणि त्यांना एक खेळाडू हात घ्यावा लागला. त्याच्यामुळे टीम इंडियन योद्धाच आपण काही करा आणि लगेच मॅच सुरू करा. याची आपण नोंद घ्या. ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आत जाताय त्यावेळेस टायमर ऑन होतो. याची आपण नोंद घ्या. आपल्या सर्वांना माहिती की एक खेळाडू हात घेतल्यानंतर बॅकअप कमी पडतो. एका बाजूला संतोष वाडकर म्हणजे दादू सय्यार आणि गोलंदाजी मार्क वरती विराज मोरे. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 1 साठी. पहिला बॉल प्रगती पथावरती. विराज मोरे समोर संतोष वाडकर दादू सय्यार. पहिला बॉल. ओ पहिला बॉल दादूसने सय्यबाने खेळलाय. बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. कोणती घाई केली नाही दादूसने बॉलच्या पाठीमागे. अगदी हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केला. बॉलला ढकललं. बॉल आला तो डॉट मिळणार नाही. कोणती धाव निर्धाव बॉलची सांगता होतीये. सुरुवात चांगली केली विराज मोरे यांनी. पहिला बॉल डॉट टाकलाय. बॉलर तयार विराज मोरे. ओ टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. संपर्कच होऊ दिला नाही. बॉल डॉट. इथे बा चांगली गोलंदाजी आणि सुरुवात चांगली केली इंडियन योद्धाजने. प्रत्युत्तर देताना धावांचा बचाव करताना तुम्हाला डॉट बॉल हे जास्तीचे टाकावे लागतात आणि तेच काम इथे केलंय. प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करूया. कारण थोडा वेळ लाईव्ह बंद होतं. यावेळेला 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळतील. एक सिंगल धावे बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे. बॉलर तयार. ओ यावेळेला पा सिंगल धाव इथे पूर्ण केलेली आहे आणि सिंगल सोबत पुन्हा एकदा स्कोरबोर्ड पुढे. सध्याच्या घडीला या 54 धावांचं प्रति उत्तर देताना परी 11 ने सुरुवात केली आहे. सावध. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. यावेळेला ऑन साईडला बॉल चाललाय. सीमारेषा पार पॉवर प्लेचा समाचार घेणारा हा पहिला टोला. दुसऱ्या डावातला मैदानाच्या आतमध्ये संतोष वाडकर दादूच्या बॅटमधून आला हा चौकार. दादू म्हटलं की आक्रमण, परंतु दादूने आज सावध पवित्र निवडला मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉल पासून. परंतु बऱ्याचशा वेळ शांत राहू शकले नाही आणि या बॉलवरती आक्रमण केलं. बॉल रडार मध्ये आला आणि त्याला पाठवलं लॉंग ऑन सीमारेषा पार. आता इथून पुढे
एका बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 6 आणि षटक क्रमांक 1चा खेळ संपला आणि धावसंख्या आहे 6. षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना बनवलेली आहे धावा 54 टीम इंडियन योद्धाजने आणि त्याच प्रति उत्तर देताना 6 धावा बनवलेल्या आहेत परी 11ने. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि बॉलिंग अटॅक मध्ये केले परिवर्तन. बॉलर तयार. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आणि इथे बॉल डॉट आलाय. धाव मिळणार नाहीये या बॉलच्या पाठीमागे आणि गोलंदाजी मार्गवरती मंथन साळवी. मंथन साळवी यांनी बॅटिंग चांगली केली. खास करून संघासाठी त्यांनी डाव सावरला होता इंडियन योद्धाचा आणि अशा खेळाडूला बोलवलेला आहे. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय एका बाजूला ऑन साईडला ओ डायरेक्ट हिट जर बॉल झाला असा तर निश्चित या बॉल वरती माघारी जावं लागलं असतं फलंदाज शिवाजी खारे यांना. परंतु एका बाजूला दादोसने ही धाव पूर्ण केली. कॉलिंग दिलं की हो ही धाव घेऊया. मंथन साळवी यांनी बॅटिंग करताना 27 बनवल्या होत्या टीमसाठी. या लाभदायक धावा होत्या. आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. संघाला अद्यापही विकेट मिळाली नाहीये. संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे आणि ती पहिली विकेट कोणत्या बॉलवरती मिळेल? मंथन साळवी. यावेळेला हा बॉल ज्या प्रकारे खेळलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते. सिंगल धाव ते प्राप्त होईल आणि सिंगलने धावफलक निश्चित पुढे जायला. सध्याच्या घडीला पॉवर प्ले मध्ये एकच मोठा फटका आलाय. त्यानंतर पॉवर प्लेचा समाचार घेता आलेला नाहीये दोन्ही बॅटरला. शिवाजी तयार. 8व्या बॅटने फटका खेळलाय. दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण झाल्या. फटका ओव्हरती बॉलर हेड. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. 2च्या खेळामध्ये तब्बल 5 बॉलचा खेळ झालेला आहे. धावसंख्या एकूण धावफलकावरती 11 धावा. 54चं प्रति उत्तर द्यायचं 11 बनवलेले आहेत. आई बॉल समोरच खेळलाय आणि षटक क्रमांक आता 2चा खेळ संपला. धावसंख्या आहे धावफलकावरती 12. बिनगडी बाद 24 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहे धावा 42. 24 बॉल मध्ये 42 ची गरज आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. अद्यापही टीम इंडियन योद्धाजला विकेट मिळू शकली नाहीये आणि त्या विकेटचा शोध सुरू आहे. आता गोलंदाजी मार्गवरती कोणाला आणलं जाईल हे पाहावं लागेल. राहुल भिल्लारे यांना गोलंदाजी मार्गवरती आणलेला आहे. आता ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल आणि राहुल बिल्लारे ओव्हर नंबर 3 साठी. यावेळेला पाठीमागच्या बाजूला बॉल फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहेत. दुसरीचा प्रयत्न केला आणि दादूच म्हटलं की अंडरम क्रिकेटचे फटके बहुतांशी त्यांनी अशा प्रकारचे बरेचशा वेळा खेळलेला तोच प्रयत्न इथे केला.
आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. षटक क्रमांक 3 ची सुरुवात ही 2 बॉलने केलेली आहे. यावेळेला हा बॉल फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी. वाढदिवसाला कापतात केक आणि दादूचा फटका नंबर 1. शप्पल झाले, जागा बनवली, गरकन गिरकी घेतली, बॉलला भिरकावून दिलं. भिंगरी स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 20 धावा धावफलकावरती. पाठलाग करायचा आहे तो 54चा. आता समीकरण उरलंय 22 बॉल 34 धावांची गरज आहे. आणि इथे काय झालं या बॉलच्या पाठीमागे. बॉलने अष्टांचा वेध घेतलाय. फलंदाज क्लीन बोल्ड त्रिफळाची. इथे पहा या बॉलच्या पाठीमागे शप्पल झाले आणि उजवी अष्टी झाकली आणि डावी उघडी ठेवली आणि तीच उडवली. यष्ट्या सोडून पुढे गेले आणि बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचू शकले नाही आणि इथे फलंदाज दादूस क्लीन बोल्ड माघारी. एका बाजूला आता मैदानाच्या आतमध्ये दिनेश ढेबे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी, परी 11 साठी. दिनेश ढेबे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी इंटर झालेले आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. चला काही करा. यावेळेला या बॉलला पाठवलंय बॅकवर्ड पॉइंटला. बॉल सीमारेषा पार. यालाच म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती बरी. आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. अप्पर कट केला या बॉलला आणि पाठवलं सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. ओ स्विच हिटचा फटका. याही बॉलने गॅप शोधलाय. हाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमारेषा पार. बॅट्समन आहेत दिनेश ढेबे. त्यांच्या बॅट मधून आलाय हा स्विच हिटचा फटका, चौकार. काय बॅटिंग केली आहे. आणि एका बाजूला दिनेश ढेबे हे गोलंदाज आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग करतायत. ऑलराऊंडर खेळाडू आणि राहुल बिल्लारी देखील ऑलराऊंडरच खेळाडू आहेत. परंतु एका बाजूला धावसंख्या आपण सांगूया 28 धावा षटकातला. चला पाणी बॉटल तयार ठेवा, यानंतर ड्रिंक्स ब्रेक साठी वेळ आहे 1 मिनिटाचा. पाणी बॉटल तयार ठेवा. दोन्ही संघ, आपल्या संघाला जर पाणी घेऊन जायचंय तर पाणी बॉटल तयार ठेवा. षटकाचा शेवटचा बॉल बाकी. चला घाई करा. टीम इंडियन योद्धाज. यावेळेला फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक 3. दुसरीचा प्रयत्न. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आहे धावफलकावरती 30. आता 18 बॉल आणि 18 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत धावा 24. धावसंख्या आहे 30.
चला स्ट्रॅटेजिक टाइम आउट आता समाप्त होत आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. स्ट्रॅटेजिक टाइम आउट समाप्त होत आहे. वेळ समाप्तीची घोषणा या ठिकाणी झाली. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल. आता 18 बॉल 24 धावांच्या मॅच मध्ये गरज आहे. गोलंदाजी मार्गवरती विराज मोरे यांना पुन्हा एकदा आणलेला आहे. विराज मोरे यांनी षटक क्रमांक पहिला हाताळला होता आणि धावा अवघ्या दिल्या होत्या 6. परंतु विकेट त्यांना मिळवता आली नव्हती. परंतु इथे विकेट जर गुच्छामध्ये आल्या तर इंडियन योद्धा संघ देखील मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे येऊ शकेल. विराज मोरे, ओ विराज मोरे आले आणि संघासाठी खुशिया घेऊन आले. फलंदाज क्लीन बोल त्रिपाळाची. धक्का क्रमांक लागलाय तो आता दुसरा परी 11 टीमला. शिवाजी आउट होऊन माघारी येत आहेत आणि त्याच वेळेस मैदानाच्या आतमध्ये एंट्री होतीये. चला थोडीशी काय करा दोन्ही संघ. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कोण आलेला आहे? एक पॉवर हिटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि विकेट फार महत्वाची दोन्ही संघांसाठी. जर ही विकेट जर इंडियन योद्धाजला मिळाली तर अर्धी बाजी मारल्यासारखं आहे आणि या खेळाडूला मैदानाच्या बाहेर पाठवावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती सुनील बिरामने बॅटिंगसाठी आलेत. ही महत्वाची विकेट आहे दोन्ही संघांसाठी आणि सुनील बिरामने यांच्या विकेटसाठी जाळं विणावं लागेल. गोलंदाजी मार्गवरती विराज मोरे, एका बाजूला सुनील बिरामने. हो इथे काय घडलंय? व्हाईट बॉल आहे. ज्यावेळेस राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन असतं ना त्यावेळेस दिशेवरती नियंत्रण ठेवणं थोडंसं कठीण जातं आणि त्याचा प्रत्यय आला. जसा डावकुर आताचे बॅटर आले तसं मात्र व्हाईट बॉल टाकण्यात आला, टाकला गेला आणि स्कोर बोर्ड मध्ये एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या आहे 33 धावा, 31 माफ करा 31. फुलटॉस बॉल आणि फुलटॉसला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. मेजवानीवरती मारला ताव. या बॉलला नव्हता अडवण्यासाठी कोणत्याही क्षेत्ररक्षकाकडे. वाव, बॉल सीमारेषा पार, षटकार. मेजवानीवरती ताव मारला आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. एका बाजूला आपण चर्चा केली की ही ती गोल्डन विकेट आहे मधल्या फळीतली. इंडियन योद्धाचा ती घ्यावी लागेल. नाव आहे सुनील बिरामने. सुनील बिरामने म्हटलं की आक्रमण आणि ते आक्रमण त्यांनी अगदी पहिल्या बॉल पासून केलंय. एका बाजूला विराज मोरे यांच्याकडे अबिलिटी आहे, गुणवत्ता आहे, त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. ओ आता विराज मोरेची कमाल. विराज मोरेने टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर काढलाय, कट केलाय, बॉल डॉट आलाय. सुनील बिरामने यांना बांधून ठेवणारा बॉल निर्धाव. अमरी तुमरी मैदानाच्या सुरू आहे. एका बाजूला आता या ओव्हरचे 3 बॉलचा खेळ झाला, 3 बॉलचा खेळ बाकी. विराज मोरे राईट आर्म राऊंड द विकेट. समोर सुनील बिरामने. पायावरती बॉल आहे, धाव मिळणार नाहीये. यावेळेला वेगळा प्रयत्न केला खास करून विराज मोरे यांनी की हा बॉल पायावरती टाकला आणि तुम्हाला हो
प्रत्येक बॉल हा तुम्हाला वेगळ्या प्रकारे टाकावा लागतो आणि तोच इथे प्रयत्न केला आणि हाच प्रयत्न करावा लागेल लढण्यासाठी. धावा कमी, धावसंख्या आपण सांगूया 37. 37 धावा, 14 बॉल, 17ची गरज. कट केलाय, बॉलने गॅप शोधलाय, जेंटलमॅन पुश, बॉल सीमारेषच्या पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. यालाच म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती बरी. शेवटच्या क्षणी या बॉलला कट केला आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. आता 13 बॉल 13ची गरज आहे. इंडियन योद्धाजला तारेवरची कसरत करावी लागेल. गोलंदाजांना आपल्या गोलंदाजी मधला बोलबाला दाखवावा लागेल. विराज मोरे यांना आता इथून पुढे शेवटचे काही बॉल चांगलेच टाकावे लागतील. काय कसोटीचा आहे, परंतु कसोटीला सांगा की वारसा संघर्षाचा, तो संघर्ष इथे करावा लागेल. विराज मोरे यांनी आता एंड बदललाय. आणि शेवटचा बॉल डॉट आला. आता 12 बॉल 13 धाब्यांची गरज आहे. बारा बॉल 13. चला घाई करा. आता ओव्हर नंबर 5 सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती आयकॉन कॅटेगरीचे खेळाडू प्रमोद गोलंदाजी मार्गवरती. प्रमोद गाडगे. ओ, या बॉलला अगदी हलक्या हाताने या बॉलला दिशा दिली आहे. ऑन साईडला सिंगल धाव इथे पूर्ण केली. आता 11 बॉल 12ची गरज आहे. 2-3 विकेट जर आल्या इंडियन योद्धासाठी आणि डॉट बॉलचा रेशिओ जर वाढला तर या मॅच मध्ये रंगत येईल आणि हो ती रंगत इथे आणावी लागेल. भले यशस्वी होण्याची खात्री असो किंवा नसो, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा ही आपल्या जवळ नेहमी असली पाहिजे आणि तो संघर्ष इथे करावा लागेल. यावेळेला बॉल पाठवला सी कॉर लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. बाहुबली स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, षटकार. आज बाहुबली सारखी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बाहुबली फटके म्हणजे मोठे टोले मैदानाच्या आतमध्ये सुनील बिराम यांच्या बॅटमध्ये आलेले आहेत आणि बॉल अगदी सहजतेने पाठवलाय. या बॉल वरती दिला धप्पा सुनील बिरामने आणि मॅचचा विषय करून टाकला सोप्पा. बॉल सीमारेषा पार, षटकार. हो, इथे लाईन मिस करून बसले. बॉल डॉट आलाय, धाव मिळणार नाहीये. आता 9 बॉल आणि 6 धावांची गरज. 9 बॉल 6. दिशा दिली या बॉलला. हो, चांगली फिल्डिंग. फुटबॉल स्टाईलने बॉल अडवलाय. आता बनवायचे आहे धावा 4. या मॅच मध्ये ज्या प्रकारचा खेळ इंडियन योद्धाने केला, धावा होत्या, परंतु इथे काही ओव्हर्स मध्ये धावा जास्त दिल्या, खास करून ओव्हर नंबर 3 मध्ये टीम इंडियन योद्धाने, आणि तिथेच मॅचला कलाटणी मिळाली. आणि इथे मॅच फिनिश हिज ऑफ स्टाईल. मॅच संपून टाकले महेंद्रसिंग धोनी स्टाईल. 3 षटकार मारत सुनील बिरामने यांनी संघाला अगदी जलद विजय मिळवून दिलाय आणि मॅच संपली. अभिनंदन परी 11 हाडलक टीम इंडियन योद्धाच. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठिकाणी आपण अनाउन्स करूया. प्लेअर ऑफ द मॅच कोण आहे पंच?
सुनील बिरामने. दिनेश दिनेश प्लेअर ऑफ द मॅच ज्यांनी